आहे संध्याकाळची सोय तुमच्याकरता सरपंच साहेबांनी केली आहे, परंतु सध्या मॅच कडे लक्ष द्या. चला मॅच लावतो सुरुवात. दोन्ही टीमला देतो आम्ही शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असतील गोलंदाज रोशन साठवण. ऑन स्ट्राईक वरती बॅटर आपण पाहिला तर कोण आहे विवेक शिराळे आणि संकेत हरवडे. पहिला बॉल ड्राईव्ह या ठिकाणी गेला होता, परंतु कुठल्या प्रकारची धाव घेतली गेली नाही. चांगलं क्षेत्ररक्षण त्या सर्कलच्या आतमध्ये झालं गेलं. साई सध्या स्फूट सागपडा आणि आपण पाहतोय वनदेव स्फोट वांगुर्णे पाडा या दोन संघामध्ये ही महत्वाची लढत. टप्प्याची लेन समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येतो, जज करतोय, पकडला गेलाय शेल आणि समाप्त होतोय मिस्टर विवेक चिराळे हा बॅटर सखील. पहा अकोट टप्प्याची लेन होते, पिक करण्यामध्ये सफल ठरले गेलेत. लॉंग ऑफची एरिया क्लिअर करायची होती बॅटरला, परंतु मिसटाइम स्टूक करून फसलेत आणि झलच्या स्वरूपामध्ये झालेत बाद मिस्टर विवेक चिराळे. धन्यवाद डीझा, थँक्यू सो मच. डीझा मॅन देखील सुस्तावलेत, त्यांना देखील एनर्जीची गरज आहे. तुकाराम आलेत मैदानाच्या आतमध्ये. तुकाराम धापसी, विजय शेठ गुरुन पाटील चषकामध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती तुकाराम धापसे आणि ससू नवघरचं ते मैदान. पुढील बॉल यावेळेस एष्ट्यांच्या समोर पकडलं गेलंय. आणखी एक विकेटचं पतन. फलंदाज तुकाराम धापसे देखील बाद. जबरदस्त या ठिकाणी आपण पाहिलं तर मग ही गोलंदाजी मिस्टर रोशनची आपल्याला पाहायला मिळते. काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मेंस आपल्याला पाहायला मिळतोय. इसलिए कहा जाता है ना, मुश्किल से भाग जाना आसान नहीं होता, हर पहलू जिंदगी का इम्तिहान नहीं होता. डरने वालों को कुछ मिलता नहीं है, यहाँ लढने वालों के कदमों में जहान होता. या ठिकाणी आपण पाहिलं तर काय जबरदस्त बॉलिंग अटॅक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज रोशन साठवणचा पुढील बॉल. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटला चेंडूला ढकललंय. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं पुढे आला होता, परंतु चेंडूला अडवण्यामध्ये असफल ठरले गेले आणि चेंडू वेगानं निघून गेलाय. थर्डमॅन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 4. चौकार. धन्यवाद. पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा एल्फिनच्या वरून खेळले गेलेत. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबेल का? यस, यावेळेस देखील चेंडू निघून गेला सीमा रेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक ही दुसरी बाउंड्रीज पाहायला मिळते. फलंदाज आपण पाहिला तर मिस्टर सुजित हरवटेच्या बॅट मधनं हे 2 चौकार आपण पाहतोय. धन्यवाद. सुरुवातीचे 3 चेंडू आपण पाहिले ना, तर रोशन साठवणच्या नावावरती होते, परंतु सुजित हरवटे आल्या आल्या 2 बाउंड्री त्याच्या बॅट मधनं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल आखो टप्प्याची लेन
समोरच्या दिशेनं पिक करायचं होतं बॉलला, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल मात्र यावेळेस पकडला गेला रोशन साठवण आणि समाप्त केला अखेरीस सुजित हरवाडेचा खेळ आउट. थँक यू सो मच डिझे हार्दिक. डिझे हार्दिक देखील हळूहळू रंगात येऊ लागले आणि मॅच देखील रंगामध्ये आली आहे. सुरुवातीचे 3 चेंडू आपण पाहिले तर मग रोशनचे होते, परंतु त्याच्यानंतर 2 बॉलर्स देखील आल्या आणि शेवटच्या बॉलवर देखील विकेट मिळवली गेली. यावेळेस राज साठवण नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. येस सॉरी, गोलंदाज आहेत राज साठवण. तर बॅटर आपण पाहिलं तर मग हिराज रायात आलेत. राज साठवण बॉलिंग ट्रॅक वरती. चला घाई करायची आहे. संकेत हरवट ऑन स्ट्राईक. पुढील बॉल. ओ यावेळेस लेटकरचा फटका पाहायला मिळतो. चेंडू चला थर्डमॅन बाउंड्रीच्या पलीकडे अगदी वेगानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. होगा बेडा पार तो मिलेगे रन 4. चौकार. धन्यवाद. थँक्यू सो मच. चौकार आलाय. चौकाराच्या सायना धाव फलक आहे ते पोचलं गेलंय 12 या अंकांवरती. 3 बाद 12. पुढील बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम टू कव्हर पॉइंटला. ओ हो हो हो, मिस्टेक झालीये. मोठी मिस्टेक होताना आपण पाहतोय. दैव आले द्यायला आणि पदर नाही घ्यायला. नशिबाले मिळवणे परंतु घेता नाही येणे. झाली आहे मिस्टेक आणि त्याची दुरुस्ती मात्र करावी लागणार आहे. सिंगल धावफलक पुढे पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 13 या अंकांवरती. समोरच्या दिशेने खाली क्षेत्र आहे. चेंडू जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमारेषा पार. आणखी धावा येतात या महत्वाच्या 4. चौकार. माझा पोपट पिसाटला, तुझी चिमणी उडाली फुर माझा पोपट पिसाटला. धन्यवाद. थँक्यू सो मच. बॅक टू बॅक विकेट देखील डाऊन झालेत आणि त्याच्यानंतर धावा देखील वाहू लागल्यात मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस राज साठवण वरती देखील आक्रमण केलंय. पुढील बॉल. हो यावेळेस सॉफ्ट हँडनं बॉलला खेळायचं होतं, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीयेत. आज जबरदस्त यावेळेस वापसी करतोय गोलंदाज. यशस्वी माणूस तोच होतो ना ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकले तरी तो त्याचं सरबत करून पितो. म्हणजे अशा प्रकारची खासियत मनामध्ये ठेवावी लागणार आहे. मग बॅटिंग असो किंवा मग बॉलिंग, सर्व क्षेत्रामध्ये जिद्दीचं क्रिकेट खेळावं लागणार आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मग ती मिस्टेक अगोदर केली होती ती दुरुस्त केली. यावेळेस झेल मात्र पकडला गेलाय कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. आणखी एक धक्का बसणार आहे. टीम आपण पाहिलं तर साई सद्दासपूर बापाने संघाला. धन्यवाद. थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर मग आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या म्हणजे 17 आणि 17 वरती खतरा झाला. एक विकेट देखील डाऊन झाली आहे. हिरज देखील बाद झालेत. आता मात्र न्यू बॅटर समीर सुरुंदा. राज साठवणचा पुढील बॉल. ओ
वेगवान बॉल वेगामध्ये पूर्णपणे बीट केलं. समीर सुरुंदा आणि त्याच्याकरता आमचे डिझामॅन हार्दिक करणं पारितोषिक लागले गेले. 3 षटकाराकरता 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. म्हटलं गेलं जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजेच आत्मविश्वास कॉन्फिडन्स. क्रिकेटच्या पटलावरती तुमचा आत्मविश्वास तुमची मेहनत ही तेवढीच महत्वाची आहे मित्रांनो. म्हणूनच क्रिकेट खेळत असताना या सर्व काही गोष्टी आहेत त्या निश्चितच तुम्हाला फॉलो कराव्या लागतात. तुमच्या मनातील जिद्द तुमच्या मनातील जे विचार आहेत पॉझिटिव्ह असायला हवेत. हे मी करू शकतोय. पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग शॉर्ट मिड ऑफ मध्ये चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झाले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगले फिल्डिंग. एक सिंगल धाव येईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर मग पुचलं जाईल ते म्हणजेच 18 अंकांवरती नंबर 3चं षटक आपण पाहतोय प्रफुल्लच्या माध्यमातून. यावेळेस सॉफ्ट हँडनं मात्र बॉलला स्लाइस करायचं होतं परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. नयातून तलवार आहे ना ती फिरवली होती परंतु वार होता होता राहिलाय. प्ले अँड मिस. हा डॉट बॉल येतोय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 18 धावा. A1 जोडी करणं षटकारांची हॅट्रिक करता 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेस ऑन साइडला गेले समीर. 1 बाउन्सनं चेंडूवर फील्ड केलं गेलं. एक सिंगल धाव मात्र इथून पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचले गेले 19 अंकांवरती. 19 या अंकांवरती धावगती आपल्याला पाहायला मिळते. 19 फेब्रुवारी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हे देखील कोण विसरणार आहे. यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 19. क्रिकेटच्या पटलावरती इतिहास वाचण्यासाठी नाही तर मग इतिहास रचण्यासाठी प्रयत्न करा. यावेळेस अजून एक डॉट बॉल येतोय. कारण म्हटलं गेलंय प्रयत्नाने सातत्य या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये. क्रिकेटच्या पटलावरती सातत्याने प्रयत्न हे करावेच लागतात तेव्हाच तुम्ही तुमचा इतिहास बनवू शकता. कारण इतिहास वाचण्यासाठी नाही तर मग रचण्यासाठी करा. यावेळेस काय जबरदस्त बॅकफूट पंच परंतु डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. पकडतोय शेल आणि समाप्त होईल मिस्टर संकेत हरवटे. असा खेळ आउट. आकाशान समीर आकाशान मनोज गुवारी यांच्या माध्यमातून समीर करता पारितोषिक आहे. षटकारांची हॅट्रिक पुरा किंवा मग चौकारांची हॅट्रिक पूर्ण करा. 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. त्याच नंतर डिझमॅन हार्दिक यांच्याकडनं देखील 200 300 आहेत. 100 वाढलेत. हळूहळू भाव वाढू लागलाय हार्दिकचा देखील. असू द्या मित्रावरचं प्रेम निश्चितच दर्शवलं जातं आणि मित्राचं कॉन्फिडन्स वाढवण्याकरता हे पारितोषिक लावलं गेले. अजय आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. अजयचा पुढील बॉल. यावेळेस हा तिखट बाउन्सर पाहायला मिळतोय असंच म्हणावं लागेल. 1 बाउन्स फॉर द ओव्हरचा इशारा देखील दिला जाईल यात काही शंका नाहीये. पुन्हा जर अशा प्रकारचा चेंडू हाताळला तर त्याच्यावरती देखील दंडात्मक कारवाई प्रामुख्याने केलीच जाईल. वाईट आलाय. पुढील बॉल. यावेळेस आपण पाहतोय चेंडू जाईल एका टप्प्यानं सीमारेषेच्या पलीकडे. दुसरा बाउन्सर हाताळलाय आणि निश्चितच हा चौकार नाही तर मग पंजा मिळणार आहे.
5 धावा. धन्यवाद थँक्यू सो मच. दुसरा बाउन्सर हाताळला आणि त्याच्यावरती जबरदस्त स्ट्रोक मात्र समीरच्या बॅट मधनं पाहायला मिळालाय. समीर अँड सुमित ही जोडी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जरपर्यंत आपण पाहिलं तर मग एकही चेंडू अजून झालेला नाहीये, परंतु भरपूर धावा खर्च केलेत. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा हा नो बॉल असणार आहे. वारंवार बाउन्सर हाताळले जात आहेत आणि त्याच्यावरती बाउंड्रीज देखील येत आहेत. हा दुसरा पंच आलाय. धाव फलक आपण पाहिलं तर 5 ने आणखी पुढे सरकेल पोहोचला जाईल. धाव फलक ते म्हणजेच धन्यवाद डिसे. धाव फलक 5 ने पुढे सरकलाय पोचला जाईल ते म्हणजेच 30 अंकांवरती ही पोचली गेली आहे धाव गती. जगाला जे आवडेल ते कराल तर निश्चितच एक प्रॉडक्ट म्हणून राहाल आणि तुम्हाला जे आवडेल ते कराल तर एक ब्रँड म्हणून सगळ्यात. इथून मात्र दर्शवलंय समीरनं मी देखील कमी नाही, मी देखील चांगला क्रिकेट खेळू शकतो आणि आता मात्र त्याच्या बॅट मधनं धावा येऊ लागल्यात. 2 फिमर चेंडू 2 नो बॉल चेंडू हाताळलेत आणि त्याच्यावरती समीरच्या बॅट मधनं 2 बाउंड्रीज देखील आलेत. हो यावेळेस जर बाउंड्री झाली तर मग हॅट्रिक होऊ शकते चौकारांची, परंतु नाही. अडवलं गेलंय चेंडूला आणि एक सिंगल धाव येईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 31 अंकांवरती जाऊन पुसते धावगती. यावेळेस आपण पाहतोय हा पहिला चेंडू फेकून झालाय, म्हणजेच या अगोदर भरपूर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा खर्च केलेत. गोलंदाज आपण पाहिला तर मिस्टर अजय मेढेनं इथून निश्चितच कमबॅक करावं लागणार आहे. अजयला देखील सफल क्रॉस झाले होते यावेळेस फन फूटला गेले, तिथे जागा बनवले, परंतु स्टोक आपण पाहिला तर मग लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेनं पाहायला मिळाला. चेंडूला अडवण्यामध्ये क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहिलं तर वेगाने आले होते. चांगलं फिल्डिंग, एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचलं जाईल ते म्हणजे 32 अंकांवरती. कासवाच्या गतीने का होईना रोज थोडीशी प्रगती करा. भरपूर सस्य येतील आडवे तर सस्यांना हरवण्याची हिंमत मात्र मनामध्ये ठेवा. यावेळेस बॅक टू द बॉलर स्ट्रोक खेळले होते समीर, मात्र समीर यावेळेस बाद होत आहेत. समीर हवा का झोका असंच म्हणावं लागेल. समीर आले आणि निश्चितच चांगल्या धावा त्याने बनवल्या, परंतु समीर यावेळेस झालेत बाद. Please prepare yourself. Sub-kick test. Checking sub-kick response. Feel the thump. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर पाहायला मिळतात त्या म्हणजेच 32 धावा आणि 32 धाव संख्या असताना मात्र समीर हे बाद झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश भोईर नावाचा बॅटर, एक उभरता सितार आपल्याला पाहायला मिळतो, यंग टॅलेंट. ओ यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू असणार आहे वाईट. अवफांतरच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर मग एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा भरपूर येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती मिस्टर महेश. यावेळेस पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या खूपच बाहेर ही डिलिव्हरी पाहायला मिळते. यशाचा नजारा जर तुम्हाला बघायचा असेल क्लिअर एचडीच्या स्वरूपामध्ये तर तुम्हाला संघर्षाचा पर्वत आधी मात्र चढावा लागणार आहे. कारण संघर्षाचा पर्वत जर तुम्ही चढला ना तर वरून जो नजारा दिसतो तो अगदी खूप चांगल्या प्रकारे दिसला जातो. मिस टाइम स्ट्रोक यावेळेस आपण पाहतोय थर्ड मॅन क्षेत्र पूर्णपणे खाली आहे.
क्षेत्ररक्षक पुढे आले होते परंतु चेंडू निघून गेला सीमारेषा पार. येतोय हा सरपंच उपसरपंच चषक 2026 मधला धमाकेदार शानदार चौकार 4. या चौकाराच्या साहाय्याने धाव फलक अगदी वेगाने प्रस्थान करताय. धाव फलक पोहोचला गेले ते म्हणजे 38-38 या अंकांवरती जाऊन पोहोचत आहे. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळायचा होता परंतु हे पहा दुपारच्या सत्रामध्ये आमच्या पंचांना देखील एक्सरसाइज करावी लागते. जयेंद्र वाघे सर निश्चितच आपल्याला पाहायला मिळतात. मॅनफॉर्म पॉपडी गोट्या अंपायरचा दुसरा रूप म्हणजे जयेंद्र वाघे सर. गोट्या अंपायर घुसतो त्यांच्यामध्ये कधी कधी. यावेळेस समोरच्या दिशेने खेळले गेलेत. एक सिंगल धावेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचला जाईल ते म्हणजेच 40 अंकांवरती. चेंडू फेकून झाले तर आपण पाहिलं तर मग 5 एक चेंडूंचा खेळ अजून इथून मात्र बाकी आहे. धाव फलकावरती 40 धावा. या षटकामध्ये भरपूर काही चुका पाहायला मिळाल्या अजयकडनं आणि त्याचा बेनिफिट मिळाला गेला. हो एक कोणता स्ट्रोक खेळना चाहते थे भाई. यस पंचांच्या मनामध्ये हलकीशी शंका आहे. वाईट आहे की मग फेअर डिलिव्हरी हे देखील चेक केलं जाईल. आमचे तिसरे अंपायर आहेत या ठिकाणी मिस्टर डुकले. टीव्ही स्क्रीन समोर जातील आणि निश्चितच योग्य तो डिसिजन त्यांच्या माध्यमातून पोहोचवला जाईल. आणि डिसिजन आहे वाईट. म्हणजेच अजून सुद्धा संधी आहे शेवटचा बॉल रीड करण्याकरता. पाहूया शेवटच्या बॉलवरती काय घडत आहे. एखादा मोठा फटका येतो की मग सुमित आहेत ऑन स्ट्राईक वरती. अजय याने भरपूर चुका केल्यात या शेवटच्या ओव्हरमध्ये. तर चुका निश्चितच त्याला क्लिअर करावं लागणार आहेत. यावेळेस सुंदर चेंडू हाताळणी आणि हा चेंडू आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलाय. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या तर 10.25च्या सरासरीनं 41 आणि जिंकण्याकरता 42 धावा बनवाव्या लागणार आहेत. धन्यवाद. तुम्हाला देखील आपण संधी देणारच आहोत परंतु शेवटचं षटक आपण पाहिलं तर मग शेवटच्या षटकामध्ये जवळजवळ 13 चेंडू फेकले गेलेत. भरपूर मोठं षटक. म्हणजेच ही फर्स्ट इनिंग आपण पाहिली तर 5 ओव्हरची आपल्याला पाहायला मिळते आणि आणखी एक एक्स्ट्रा चेंडू असंच म्हणावं लागणार आहे. कारण भरपूर चुका या पहिल्या फर्स्ट इनिंग मध्ये पाहायला मिळाल्या अजय मेढेच्या माध्यमातून. परंतु क्रिकेट आहे चुका या निश्चितच होत आहेत परंतु वारंवार चुका झाल्या तर मग तुमचा संघ अडचणीमध्ये येऊ शकतो. इथून ज्या चुका झाल्या त्या पुढील फेरीमध्ये चुका होणार नाही याची देखील दक्षता घ्यावी लागणार आहे. मित्रांनो नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे. नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना पाहिलाय पण दुसऱ्या बाजूने तर संघर्षाचं प्रत्युत्तर कशा प्रकारे दिलं जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. परंतु वेळ झाली आहे टॉसची आणि पुढील टॉस निश्चितच केला जाईल धागवादेव स्फोट भोईदापाडा आणि त्यांच्या समवेत आपण पाहणार आहोत सम्राट स्फोट साकपाडा पिल्लार. या दोन संघांमध्ये पुढील मॅच होणार आहे. चला टॉस देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. चला खेळाडू कक्षामध्ये पाणी पोचवायचं आहे. मनोज नाखरे दादांची शुभ असते. आपण पुढील टॉस आहे तो संपन्न करणार आहोत. एका बाजूने आपण पाहिलं तर धागवादेव स्फोट भोईदापाडा दुसऱ्या बाजूने सम्राट स्फोट साकपाडा संघ या दोन संघामध्ये टॉस केला जाईल. चला टॉस साठी यायचं आहे दोन्ही संघाच्या संघनायकांनी. आज आपण पाहिला खऱ्या अर्थानं काय जबरदस्त हे पिवळं वातावरण. बहुजन विकास आघाडी टिवरी पुरस्कृत आपण पाहतोय वाघोबा स्फोट टिवरी आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2026
डिवरी गावचे विद्यमान तुम्ही सरपंच पाहू शकाल रवींद्रजी ठक्कर. त्याच्यानंतर डिवरी गावचे उपसरपंच नूतन कुमारजी भुईर साहेबांना देखील तुम्ही पाहू शकाल आणि त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. टॉस या ठिकाणी केला जातो. सम्राट स्फोट साकपाडा आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय धागवादेव स्फोट बोईदापाडा. छापाचा कॉल आणि येतोय छापा. टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग साकपाडा टीमच्या बाजूने लागले. दादांना विनंती करतोय आपण शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती विराज मांडवा. टॉस जिंकला डिसिजन काय असणार आहे? फिल्डिंग फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. एकंदर तुम्ही या ठिकाणी आले. स्पर्धा देखील चालू आहे. निश्चितच चांगला खेळ होतोय. कशा प्रकारे अनुभव घेतलाय? खूप सुंदर असा खेळ होतोय आणि निश्चितच यावेळेस टॉस जिंकलेला आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 4 ओव्हरची मॅच. समोरच्या संघाला किती धावांच्या हातामध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? जेवढे धावा थांबवण्याचा प्रयत्न होईल तेवढे प्रयत्न करणार. याचं बेस्ट ऑफ लक शुभेच्छा आहेत तुम्हाला. टॉस जिंकलं असतं तर डिसिजन काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. परंतु यावेळेस तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना 4 ओव्हरमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 ते 50 धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. असे कुठले बॅटर आहेत? सुरुवातीला पॉवर प्लेचं जे षटक असतं ना ते खूप महत्वाचं असतं. तिथं जर तुम्हाला चांगला स्टार्ट मिळाला तर तुम्ही एक चांगला धावफलक उभा करू शकताय. असे कुठले तुमच्याकडे बॅटर आहे ते पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली पॉवरफुल बॅटिंग करून आपल्या संघाला एक चांगला स्टार्ट जो आहे तो निर्माण करून देतील? कमलेश बर्फ आहे, केतन समोसा आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील आम्ही देतो शुभेच्छा. मित्रांनो, हे होते 2 कर्णधार. त्यांच्या प्रतिक्रिया निश्चितच आपण या ठिकाणी जाणून घेतल्या. आता मात्र थेट जाऊया आपण समालोचन कक्षाच्या दिशेनं. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. थँक्यू सो मच डीबीएन लाईव्ह कॅमेरामॅन मिस्टर केवल मांगेला. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्या ग पुण्याला आता मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्या ग पुण्याला आता मानलं. शेजार दिली गारी मैना लागली डोलायला. तवा लागली डोलायला. तवा लागली पट हा लागला मिठू बोलायला. धन्यवाद. थँक्यू सो मच. पापडीवरून एक कॉल आलाय पंचान करता. त्यांनी जर पाय वर करून इशारा दिला तर मग 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. नाव थोडंसं गोपीत ठेवलंय. आहेत कला आहेत आमचे पंच. आपण पाहिलं तर जयेंद्र वाघे यांच्याकडे ती कला आहे. कदाचित मग फायनलच्या दिवशी देखील ती कला पाहायला मिळेल यात काही शंका नाही. निश्चितच प्रत्येकाची शैली वेगळी आहे. अंपायर असो किंवा मग समालोचक असोत, खेळाडू असोत, कला ही कला असते. चला मॅच होते सुरुवात. आपण या ठिकाणी पाहिलं तर मग जवळजवळ 42 धावा 10.50च्या सरासरीनं प्रति षटकामागे धावगती ही जमा करायची आहे. 2 बॅटर आपण पाहिलं तर पाहायला मिळतात. प्रशांत मडवी अँड गणेश साठवण. यावेळेस आपण पाहतोय चौकार आलाय आणि 2 बॅटर आहेत गणेश साठवण आणि प्रशांत मडवी यांच्याकरता. आपण पाहिलं तर मग डिवरी गावचे विद्यमान सरपंच रवींद्रजी ठक्कर साहेबांच्या माध्यमातून षटकार चौकारांच्या हॅट्रिक करता 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. एक सुवर्ण संधी आहे. त्यानंतर समीर करता देखील पारितोषिक लावलं गेलं. प्रत्येक विकेट करता 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल.
मनोज गुवारे आहे ना आकाश या दोन एवन जोडीकडनं हे पारितोषिक समीर करता देखील लागू झाले. परंतु आपण पाहिलं तर मग शौकार आला पहिल्याच बॉल वरती. पुढील बॉल हो यावेळेस सफल क्रॉस झाले होते मिस्टर प्रशांत. छोटा पॅकेट बडा धमाका. जिद्द चिकाटी असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस प्ले अँड मिस डॉट बॉल. थोडेसे अपसेट झालेत कारण जो स्ट्रोक खेळायचा होता तो निश्चितच आला नाहीये. यावेळेस आणखी एक चौकार आलाय. या चौकाराच्या साहाय्याने धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 8 या अंकांवरती जाऊन पोचली धाव गती. विकेट हॅट्रिक करता देखील पारितोषिक आलं गेलं विद्यमान सरपंच साहेब यांच्या माध्यमातून. रवींद्रजी ठक्कर साहेब यांना तुम्ही पाहू शकाल. विकेट हॅट्रिक करता देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल या मॅच मध्ये. धन्यवाद अडीज थँक्यू सो मच. माणसाकडे नुसता पैसा असून चालत नाहीये तर तो इतरांसाठी कशा प्रकारे तुम्ही वापरता. ओ हो 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 जबरदस्त कलात्मक स्ट्रोक. चेंडू झालाय हवेच्या लाटांवरती स्वार. निघून गेला सीमारेषा पार. षटकार 6. काय जबरदस्त टायमिंग न ठोकलेला हा षटकार प्रशांतच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. ही आहे मिस्टर प्रशांत मडवीची खासियत. जबरदस्त फटका 6. धन्यवाद डीजे थँक्यू सो मच. षटकाराच्या स्थानात धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 14 अंकांवरती. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. वेट अँड वॉच अशा प्रकारचे स्ट्रोक आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवाग सरांच्या माध्यमातून आपण अनेकदा पाहिलेत. परंतु यावेळेस सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये आपण पाहतोय प्रशांत मडवीच्या बॅट मधनं हा षटकार मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. अगोदर आपण पाहिलं तर दोन्ही चौकार देखील त्याच्या बॅट मधनं आलेत. 10.50च्या सरासरीनं प्रति षटकामागे धावा बनवायच्या आहेत. परंतु सध्या तर ही लुटमार केली जाते धावांची या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुढील बॉल स्विचिटचा फटका. यावेळेस आपण पाहतोय झालाय सक्सेसफुल. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. येतोय चौकार 4. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 18 या अंकांवरती. समीर वरती आक्रमण आणि सध्या तरी आक्रमण प्रशांत मडवीच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी. आपण पाहिलं तर मग धावफलकावरती नजर टाकली. पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर डॉट बॉल, त्याच्यानंतर चौकार षटकार चौकार. आकाशात फिरतोय पक्षांचा थवा आणि सध्या आपण पाहतोय सरपंच उपसरपंच चषकामध्ये सुटलंय. मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकारांची हवा 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 हवा. आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग वनदेव स्फूट मांगुर्णीपाडा संघाच्या देखील वाढू लागल्यात धावा. धावफलक आपण पाहिला तर मग पोहोचले गेले 18 अंकांवरती. अजून सुद्धा एक चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. हो यावेळेस पुन्हा एकदा खाली क्षेत्र निवडलंय. चेंडू चाललाय लॉंग लेग मॉडेल लाईनच्या पलीकडे. 4 धावांत करता येतोय चौकार. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रवींद्रजी ठक्कर साहेब बसलेले आहेत आणि त्यांच्या भेटी करता त्यांच्या स्वागता करता हा चौकार निश्चितच आपण पाहतोय. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक पाहिलं तर मग पोचले गेले 22 अंकांवरती. आता मात्र या ठिकाणी आपण पाहणार आहोत 18 बॉल आणि जिंकण्याकरता अजूनही 20 धावांची आवश्यकता असणार आहे. जवळजवळ आपण पाहिलं तर निम्मा पल्ला जो आहे तो पहिल्या षटकामध्ये पार केला मिस्टर प्रशांत बडवीन. छोटा पॅकेट बडा धमाका. मूर्ती लहान आणि कीर्ती महान असंच म्हणावं लागेल. काय जबरदस्त ही सुरुवात अफलातून सुरुवात केली आहे. 4 चौकार आणि 1 षटकाराच्या साहाय्याने 22 धावा बनवण्यामध्ये यशस्वी झाला. चला घाई करायची. नंबर 2चं षटक टाकण्याकरता सुजित हरवटे आलेत.
इथून जर या मॅच मध्ये वापसी करायची असेल साई सध्या स्फोट बाफाणे संघाला तर मग गुच्छाने विकेट पकडावे लागणार आहेत नाहीतर मग जास्तीत जास्त चेंडू हे डॉटच्या स्वरूपामध्ये फेकावा लागतील कारण म्हटलं गेले पेन्सिलच्या असंख्य सुखा माफ करता येतात परंतु पेनावर मात्र जबाबदारीचं ओझं हे असतं इथून जबाबदारीचं ओझं देखील वाढलं गेलंय साई सध्या स्पोर्ट्स बाफाणे संघाकरता इथून जबाबदारीचं ओझं आहे ते हलकं करायचं असेल तर मग गुच्छानं विकेट हे पकडावे लागणार आहेत यावेळेस ऑन स्ट्राईक वरती मिस्टर गणेश साठवण सज्ज झाले चला सुरुवात करायची पुन्हा एकदा गेम ऑन होईल 18 बॉल जिंकण्याकरता 20 ची गरज हो पहिलाच बॉल सुजित हरवाटेचा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळले गेलेत मिस्टर गणेश एक सिंगल धाव होईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोचला जाईल 23 अंकांवरती कहा गया है हर अंधेरे के बाद सवेरा आता है जो मेहनत करे वो मुक्काम पाता है रुकने से कुछ नहीं बदलता जो चलता है वही आगे बढ़ता है या ठिकाणी आपण पाहिलं तर मग प्रशांत मडवीची गाडी अगदी वेगानं झाली आहे हो यावेळेस बॅटच्या रडार मध्ये खाली क्षेत्र आहे चेंडू जाईल एका टप्प्यानं वाईड इज लॉंग ऑन बॉन्ड लाईनच्या पार आणि या ठिकाणी आपण पाहतोय चौकारांची हॅट्रिक देखील आली आहे कारण अगोदर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हर मध्ये शेवटच्या 2 बॉल वरती चौकार आले होते आणि या ठिकाणी आपण पाहतोय दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि ज्यावेळेस स्ट्राईक वरती आले प्रशांत आणि त्याच्या बॅट मधनं चौकार आलाय त्याला खेळाडू कक्षामध्ये पाणी पोचवायचंय फ्रील बॉल आज इरादे स्पष्ट आहेत प्रशांतचे जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं डू और डाय जबरदस्त फिनिशिंग टच यावेळेस हा डॉट बॉल आतापर्यंत 2 चेंडू डॉट खेळलाय मिस्टर प्रशांत मडवी हो लोवर फुलटास बॉल ऑन साइडला खेळले गेले लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत चांगली फिल्डिंग सिंगल धाव मिळेल सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचलं गेले ते म्हणजेच 28 अंकांवरती ही धावगती पोहोचली गेली आहे जीतूंगा मैं यह मेरा वादा है कोशिश मेरी सबसे ज्यादा है हिम्मत भी टूटे तो भी नहीं रुकूंगा मजबूत बहुत मेरा इरादा है आणि याच इरादाने प्रशांत मडवीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि गणेश साठवणला देखील विसरून चालणार नाही त्यांनी देखील चांगला साथ दिलाय प्रशांत याला हो यावेळेस आपण पाहतोय बॅट तर अगदी वेगाने फिरवली होती परंतु पंच सहमत नाहीयेत पंचांनी आपली बंद घुसली आहे आणि तिसऱ्या अंपायरच्या खांद्यावर ठेवली आता पाहूया तिसरा अंपायर कशा प्रकारे आवाज करतोय वाईट साठी रिव्ह्यू आहे आउटफील्ड अंपायरच्या माध्यमातून पंचांच्या माध्यमातून निश्चितच हे डिसिजन आहे आउटफील्ड अंपायर डिसिजन काय आहे आणि इकडे आपण पाहिलं तर अगदी वाईडची जी रेषा आहे तिथे मात्र गोलंदाज अगदी मध्ये येतोय आउटफील्ड अंपायर डिसिजन वाईट म्हणजेच तुम्हाला इथे त्याच निर्णयाने पुढे जावं लागणार आहे म्हणजेच हा वाईड बॉल धाव फलक 1 ने पुढे सरकला उचला गेला 29 अंकांवरती पुढील बॉल हो यावेळेस ऑन साइडला खेळले गेलेत गणेश सुंदर झेल आणि जवळजवळ 29 धावांची जी पार्टनरशिप झाली होती तिला मात्र तोडण्याचं काम यावेळेस मिस्टर सुजित हरवट यांनी केलंय धक्का क्रमांक 1 वनदिवस स्फोट मांगुर्णीपाडा संघाला गणेश साठवण आउट पाहिजे
धन्यवाद थँक्यू सो मच. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी असोसिएशन अंतर्गत बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आणि वाघोबा स्पोर्ट टिवरी आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2026. सध्या तरी आपण पाहतोय मॅच क्रमांक 5 फर्स्ट इनिंगचा खेळ मात्र संपन्न झाला. चेसिंगला सुरुवात झाली आहे. लक्षात आहे ते म्हणजे 42 धावांचा आणि धाव फलकावरती धावा सध्या आपण पहिल्या चेसिंग करत असताना 29 13 चेंडू आणि 13 धावा अजून सुद्धा बनवायच्या आहेत. पुढील बॉल त्यावेळेस ऑफ हँडना मात्र बॉलला स्लाइस केलं होतं. प्रशांत थोडेसे अपसेट पाहायला मिळाले कारण स्टेट बॅक टू द बॉलर स्ट्रोक खेळले होते मिस्टर रास साठवण आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग प्रशांत मडवी मात्र बाद झालेत. आणि एक नको तू काढूस धाव चौकार षटकार मारून धाव एक नको तू काढूस धाव चौकार षटकार मारून धाव चेंडूला आरपार घालव चॅलेंज तुला चेंडूला आरपार घालव चॅलेंज तुला. धन्यवाद थँक्यू सो मच. खाया पिया खुश नाही गिलास थोडा वाराणा असंच म्हणावं लागेल कारण स्टेट ड्राईव्हचे स्ट्रोक खेळले होते आणि निश्चित आपण पाहिलं तर मग रनआउटच्या स्वरूपामध्ये प्रशांत हलकेसे मात्र पॉपिंग क्रीज पासून पुढे गेले होते आणि निश्चितच गोलंदाजाचा चतुरपणा पाहायला मिळाला. अगदी वेगाने चेंडू इष्टांवरती फेकला आणि प्रशांत मडवीला मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी झाले. न्यू बॅटर आपण पाहिलं तर मग राजेश साठवण आलेत. इथून मात्र प्रशांत आणि गणेशची जी जोडी जमली होती तिला मात्र तोडण्याचं काम केलं गोलंदाज सुजितनं. यावेळेस महेश भोईर याला पाहू शकाल तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती. एक उभरता सितारा आहे साईज सध्या स्फोट बापाने संघाचा. इथून एक चांगला रस्ता मात्र बनवावा लागणार आहे महेश भोईरला करता देखील कारण म्हटलं गेलंय खुद पर भरोसा रखो क्योंकि रास्ते खुद बनते हैं जब इरादे मजबूत होते. आणि निश्चितच चांगले इरादे मजबूत इथून मात्र बनावे लागतील. यावेळेस पहिला चेंडू आपण पाहिला तर मग वाईट फेकला गेला. आव्हानाच्या स्वरूपामध्ये एक धाव ही धाव फलकावरती ऍड केली जाईल. धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 30 अंकांवरती. 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 12 धावांची आवश्यकता. हो जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. चेंडू जाईल एका टप्प्यानं सीमारेषेच्या पलीकडे. नो चान्स ऑन द फिल्डर. चेंडू निघून गेला सीमारेषा पार. चौकार. ग्राउंडवर तो मारतो या बाजी आज जाईल त्या ग्राउंडवर तो मारतो या बाजी. हो यावेळेस वेगवान बॉल अगदी कॉट व्हेनची ऑफिल देखील खूप मोठी गेली होती. डॉट बॉलची सांगता या ठिकाणी आपण पाहतोय. वेगवान बॉल होता. अगदी टप्पा पाहिल्यानंतर वेगाने यष्टीरक्षकाच्या हातखंडामध्ये जाऊन विसावला. इथून आपण पाहिलं तर मग अजून धावा बनवायच्या आहेत हा मॅच जिंकण्याकरता. 10 चेंडू 8 धावा. वाईट बॉल कारण खूप बाहेर चेंडू फेकला होता. आम्हाला देखील इथून क्लिअर दिसलं होतं त्याच कारणास्तव आमच्या मुखातून थोडासा लवकर डिसिजन निघाला. क्षमा असावी कारण आपण संच जोपर्यंत डिसिजन येत नाही तोपर्यंत आम्ही देखील काही बोलू शकत नाही. यावेळेस जबरदस्त फटका जबरदस्त दणका. पुन्हा एकदा हवेच्या लाटांवरती चेंडू झाला स्वार. निघून गेला सीमारेषा पार. षटकार 6.
धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर मग स्कोरिंग लेवल 41 झालेत आणि जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता आहे. हो, यावेळेस सोफेंना सिंगल मात्र ही पूर्ण केली. विजय धाव ही काढली गेली आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग वनदेवस्फोट मांगुर्णी फाडा हा संघ मात्र या ठिकाणी विजय झालाय. नुकताच झालेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग वन मॅन शो जबरदस्त भूमिका ज्यांनी या ठिकाणी पेश केली तो खेळाडू ठरलाय सामनावीर. प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर प्रशांत मडवी. 9 चेंडू आणि 27 धावांची तुफानी फारी. चला प्रशांत मडवी आपण यायचा आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरता. धागवादेव स्फोट भोईदापाडा आणि सम्राट स्फोट सागपाडा. नेक्स्ट मॅच मित्रांनो कुठेही जाऊ